मित्रांनो नमस्कार. OTSP क्षेत्रातील जवळपास 30 ते 35 जमाती गेल्या अनेक वर्षापासून अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहेत. अशा सगळ्या जमातींच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, आज 4 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर एकूण 1 तासाची चर्चा झालेली आहे. तर यामध्ये की 2024च्या लोकसंख्येनुसार ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,36,89,033 अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत फक्त 5,97,262 लोकांना व्हॅलिडिटी देण्यात आलेलं आहे आणि अद्याप 1,30,91,771 एवढी लोक अजून वंचित आहेत. म्हणजे राऊंड फिगरमध्ये 1,36,00,000 पैकी फक्त 6 लाख लोकांना आपण म्हणू 6 लाख लोकांना व्हॅलिडिटी दिलेलं आहे. तर अजून 1,30,00,000 लोक 1,30,00,000 लोक अजून वंचित आहेत. त्याच्यानंतर एकूण अनुसूचित जमातीमध्ये 45 जमाती आहेत. तर ह्या 45 जमातीमध्ये फक्त 15 ते 16 जमाती आत्तापर्यंत आरक्षण घेतात. तर 30 ते 35 जमाती आज अखेर वंचित आहेत. त्याचबरोबर 185 उपगट आहेत. ह्या 45 जमातीपैकी 185 उपगट आहेत. त्यापैकी फक्त 68 उपगटांना आत्तापर्यंत व्हॅलिडिटी मिळालेली आहे. तर अजून 117 उपगट आरक्षणापासून वंचित आहेत, अगदी 1950 पासून. म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून म्हणा किंवा पडताळणी समित्या स्थापन झाल्यापासून म्हणा फक्त 4.4% लोकांना व्हॅलिडिटी देण्यात आलेलं आहे. तर 95.6% लोकांना अजून व्हॅलिडिटी देण्यात आलेली नाही. परंतु अनुदान मात्र 100% घेतला जातो, पण खर्च मात्र फक्त 4.4% लोकांच्यावरती केला जातो. तर आत्तापर्यंतचे 95.6% लोकांचं अनुदान कुठं गेला आणि त्यानंतर ही जी एक्सेस आमदार ठरतात, फक्त 4.4% जर आपण लोकसंख्या जर गृहीत धरलो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, तर फक्त एकच आमदार बसतो, खासदारसुद्धा बसत नाही. मग सगळेचे सगळे आमदार 25 पैकी 24 आमदार हे एक्सेस ठरतात आणि एकही खासदार बसत नाही STसाठी. तर हा सगळा विषय आज माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर 1 तास सविस्ताराने झालेला आहे. आणि हे लोक कारण नसताना छोट्या छोट्या जमातींच्यावरती कानामात्रामध्ये काहीतरी चुका काढून चालीरीती जुळत नाही, अमुक नाही तमुक नाही, तुम्ही ह्या भागात राहत नाही त्या भागात राहत नाही, अशी वेगवेगळे कारणं सांगून ही लोक आत्तापर्यंत 95.6% लोकांना वंचित ठेवलेलं आहे. परंतु अनुदान मात्र सगळ्यांच्या नावे हडप करतात. हा सगळा विषय एकदम सविस्ताराने आणि व्यवस्थितपणे झालेला आहे. आणि म्हणून आज मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की सदर विषय अतिशय गंभीर आहे आणि आपल्याला ह्या सगळ्या वंचित लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे. तर ह्या सगळी जेवढे काही वंचित जमाती आहेत त्यांच्याकडनं त्यांना अर्ज करायला सांगा. तर आपण त्यांचे सगळी तक्रारी नोंदून घेऊ आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असं त्यांनी आज सांगितलेलं आहे, त्या मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला ताबडतोब म्हणजे आज रात्री तुम्हाला लेटर पॅडवरती तुमचे जे काही 33 जमाती आपण म्हणतो जे वंचित आहेत, तर त्या जमातीतील जेवढे काही संघटना असतील तर त्याच्यातलं कमीत कमी 1 ते 2 संघटनेने आपल्या लेटर पॅडवरती माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नावे तक्रार दाखल करायचं आहे.
मग हे करत असताना आपण काय म्हणतो की त्याच्यामध्ये तुमचे जमातीचे नाव लिहा. उदाहरण समजा कोळी महादेव फॉर एक्झाम्पल, किंवा मन्नेर वारलो आपण घेऊ, मन्नेर वारलो की महोदय के आम्ही मन्नेर वारलो या अनुसूचित जमातीमधील लोक आहोत आणि सन 2011च्या जनगणनेप्रमाणे आमची फॉर एक्झाम्पल नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण लोकसंख्या अमुक अमुक आहे आणि 2024ची जो 24ची लोकसंख्या सध्या अमुक अमुक आहे. म्हणजे त्याला काय करायचं, 2011ची जनगणनेमध्ये 22.54% वाढवायचे आणि ते तिथं लिहायचं आहे. बरोबर. तर 2024ची लोकसंख्या आमची अमुक अमुक आहे. 2011च्या लोकसंख्येमध्ये 22.54% वाढ करा आणि ते टोटल 2024ला दाखवा. ॲक्च्युली ती 2021ची जनगणना होते, राहू दे, 2-3 वर्षाची पुढची राहू दे. थोडंसं कॅल्क्युलेशन किचकट आहे, पण एवढं तुम्ही करू शकता. 2011मध्ये जेवढी काही लोकसंख्या आहे त्याचा 22.54% काढा आणि ते काय करा, 2011च्या लोकसंख्येमध्ये ते 22.54 ॲड करा. मग ती आता तुमची 2021ची लोकसंख्या झाली. तर हे या पद्धतीने करा. तर आम्ही मन्नेरवालू आदिवासी समाजाचं असून आमची लोकसंख्या 2011ची एवढी आहे आणि 22.54% प्रमाणे 2024ची लोकसंख्या एवढी आहे. आणि अनुसूचित जमातीची 1976मध्ये केंद्र शासनाने पारित केलेल्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये अनुक्रमांक -- मन्नेरवालू जमात आहे. तर वेगवेगळ्या कारणाने आम्हाला अनुसूचित जमातीची कास्ट सर्टिफिकेट आणि वैधता प्रमाणपत्र दिले जात नाहीत, नाकारले जातात. आणि म्हणून संपूर्ण आमची मन्नेरवालू जमात ह्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये असतानासुद्धा हे कायमस्वरूपी वंचित राहिलेलं आहे. परंतु थोडेफार जे काही व्हॅलिडिटी मिळालेलं आहे आमच्या समाजामध्ये, तर त्यातले बहुसंख्य व्हॅलिडिटी हे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मिळालेले आहेत. तरी या मन्नेरवालू आदिवासी जमातीला आपण न्याय मिळवून द्यावी ही आमची कळकळीची विनंती आहे. अशा एक 5-6 वाक्यामध्ये एक पत्र तयार करायचं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने. ती पत्र तयार करायचं आहे, लेटर पॅडवर तयार करायचं आहे आणि जे काय सेक्रेटरी अध्यक्ष कोणाचे असेल ती सही करायचे आणि त्याचं PDF बनवा किंवा JPEG फाईल बनवा आणि JPEG फाईल बनवून 89 75 75 50 99 89 75 75 50 99 ह्या नंबरवरती ती JPEG काय करायचं आहे, सेंड करायचं. बरोबर, सेंड करायचा. आणि इथं लक्षात घ्या, एकदाच तुम्ही पाठवायचं त्याच्यावरती, पुन्हा 2-3 वेळा पाठवायचं नाही. ते आहे तसं आपण मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसकडे फॉरवर्ड करणार आहे. त्यामुळं एकदा तुम्ही फक्त पाठवून द्या आणि एका जमातीची जास्तीत जास्त 2 लेटर पॅड वापरा. तुम्ही ठरवा कोणाकोणाच्या लेटर पॅडवरती द्यायचं आहे, ते 2 संघटनेचे लेटर पॅड वापरा आणि त्या पद्धतीने ती पत्र तयार करा आणि ते तुम्हाला सांगितलेल्या नंबरवरती ते पाठवायचं आहे. बरोबर. तर लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला उद्याच्या उद्या मुख्यमंत्र्यांनी ती मागितलेलं आहे. त्यामुळं उद्या 10पर्यंत आपल्याला तिकडं पाठवायचं आहे. त्यामुळे आज रात्री तुम्ही लिहा, लेटर पॅडवरती त्याची प्रिंट काढून घ्या आणि त्या लेटर पॅडचं JPEG तयार करा आणि मग ते JPEG माझ्याकडं त्या वरच्या नंबरला 89 75 75 50 99ला पाठवून द्यायचं आहे. आणि जे पाठवून देणार नाही अशा जमातीबद्दल विचार केला जाणार नाही. जेवढ्या जमातींचे पत्र येतील ते मन्नेरवालू आहे, हलवा आहे, ठाकूर आहे, ठाकर आहे, इंजवार पिंजवार, ही अनेक जमाती आहेत त्याच्यामध्ये. तर ही सगळ्या जमातीपर्यंत हे ऑडिओ पाठवायचं प्रत्येकानं
आणि सगळ्या जमातीतल्या लेटर पॅडवरती ही आपल्याला पाहिजे. त्यामध्ये तुमची लोकसंख्या 2011ची लोकसंख्या सगळीकडेच आहे. तुमच्या नेटवरती जरी बघितलं तर तुम्हाला कळेल, किंवा ज्यांच्याकडे नाही त्यांनी एखाद्या ग्रुपला पोस्ट करा की बाबा 2011ची लोकसंख्या कोणाकडे द्या म्हणून. कोणतर ती पाठवून देतील PDF. त्याच्यातली तुम्ही लोकसंख्या घ्या तुमच्या जमातीची आणि त्या पद्धतीने ते करून घ्या. तर अशा पद्धतीने ते पाठवायचं आहे. तर मित्रांनो, उद्याच्या उद्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत अजून एकदा मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये सगळ्यात वंचित जमातींचे ही सगळे अर्ज तिथं पुढे ठेवायचा आहे आणि ह्याच्यावरती पॉझिटिव्ह निर्णय होण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्यांनी तत्काळ ही मागवलेलं आहे. तर मित्रांनो, मी जे सांगितलेलं आहे तुमच्या सगळं व्यवस्थितपणे लक्षात आलं असणार आहे. तर ही जी ऑडिओ आहे हे सगळ्या जमातीपर्यंत पाठवा. जेवढे काय मंडळवालो, हलबा, कोळी वगैरे सगळे जमाती आहेत त्या सगळ्या जमातीकडे पाठवा. आणि कोळीमध्ये सुद्धा लक्षात घ्या की बाबा ढोर कोळ्याने वेगळं पत्र तयार करायचं आहे, महादेव कोळ्याने वेगळं पत्र, मल्हार कोळ्याने वेगळं पत्र, अशा पद्धतीने वेगवेगळे आकडेवारी टाकून ते तुम्ही पत्र तयार करा आणि ह्या नंबरवरती पाठवून द्यायचं आहे. आणि उद्या सकाळी मात्र 10 वाजता जेवढे काही जमले असतील ते सगळे वरच्या लेवलला ते पाठवून दिले जातील. तर हे सदर ऑडिओ सगळ्या ग्रुपवरती पाठवा, सगळ्या जमातीपर्यंत पाठवा. एक चांगली संधी सगळ्यांच्यापर्यंत धावून आलेला आहे. तर कृपया या पद्धतीने वरीलप्रमाणे काम करा. धन्यवाद.